मुंबईत कचरा संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा आहे। कचरा वेचक कर्मचारी तसा आरोप करतायत। वर्षानुवर्ष ठरलेल्याच 14 कंपन्यांना हे कंत्राट दिलं जातं। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोपही कचरा वेचक कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। लोकशाही मराठीकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने मुद्दा उपस्थित होतोय। जोवर मुंबईत कचरा मुक्त मुंबई होणार नाही तोवर लोकशाही मराठी सातत्याने हा मुद्दा लावून धरणार आहे। या सगळ्या संदर्भात तुमच्या विभागातील कचरा संदर्भातला व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवू शकता, माहिती तुम्ही आम्हाला पाठवू शकता। यावेळी तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर एक व्हॉट्सॲप नंबर दिसतोय। मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करीन की तो दाखवावा। तो व्हॉट्सॲप नंबर आहे 8591942069। पुन्हा एकदा क्रमांक सांगते 85 91 942 069। या क्रमांकावर तुम्ही आम्हाला तुमच्या परिसरातला कचऱ्याचा व्हिडिओ, फोटो आणि माहिती पाठवू शकता। आम्ही या प्रश्नाला वाचा फोडण्याकरता निश्चितच पावलं उचलू। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, आज तुम्ही कोणत्या परिसरात आहात आणि तिथं काय सध्या स्थिती आहे? मी आज वडाळा परिसरामध्ये आहे। आज सुद्धा आपण बघतोय कचऱ्याचा विषय खरं तर विषय लोकांचा मांडताना पाहायला मिळतं। या ठिकाणी सुद्धा कचऱ्याचे जे डबे आहेत ते रस्त्यावरती पाहायला मिळतात। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी कचऱ्याची गाडी सुद्धा येणार आहे। मात्र या कचरा उचलण्यासाठी वापरणाऱ्या गाड्यांमध्ये असेल किंवा कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती पडत असतो, लवकर कचरा उचलला जात नाही अशा नागरिकांची समस्या असते। आणि एकूणच या वडाळा परिसरामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये सकाळी 8 वाजले तरी काही भागामध्ये कचरा लेट उचलला जातोय, कुठे तर कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांकडून असेल योग्य सुविधा म्हणजेच ग्लोव्ज असतील, ते यंत्रणा असतील हे मिळत नाहीयेत असं त्यांचा सुद्धा आरोप आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून दाखवण्यात आला होता। या ठिकाणी जी गाडी वापरण्यात आलेली आहे ती हायड्रॉलिक पद्धतीची गाडी आहे। गाड्यांमध्ये सुद्धा 2 ते 3 प्रकार आहेत। त्यामध्ये समोर एक दिसते ती एक छोटी गाडी आणि ही मोठी गाडी, अशा प्रकारच्या गाड्या आहेत। मात्र ही हायड्रॉलिक गाडी आहे आणि हायड्रॉलिक गाडीची अवस्था पण आपण बघतोय कशा प्रकारची आहे। एकूण जे कर्मचारी या हायड्रॉलिक गाडीचा वापर करतात आणि कचरा उचलून या गाडीमध्ये टाकतात त्यांच्या हातामध्ये ग्लोव्ज सुद्धा नाही, अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं। आणि जे डब्बे कचऱ्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत ते सुद्धा मोडकळीस आलेले आहेत। अशा प्रकारची ही कचरा उचलण्याची यंत्रणा जी आहे ती खरं तर गाडीपासून ते डब्यांपर्यंत सर्वच नादुरुस्त पाहायला मिळते। त्यामुळे कंत्राटदार याकडे लक्ष देत नाहीये की पालिका याकडे लक्ष देत नाहीये। जे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आपण वारंवार मांडतो आहोत लोकशाहीच्या माध्यमातून त्याला कुठेतरी पालिकेकडून त्याची दखल घेण्यात आलेली आहे, मात्र उडवाउडवीची उत्तरं सुद्धा देण्यात आलेली आहेत। या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर इथे सुद्धा 3 कचऱ्याचे डबे आहेत। ते कचऱ्याचे डबे अगदी मोडकळीस आल्यासारखे आपल्याला पाहायला मिळतात आणि गाडी सुद्धा या ठिकाणी आहे। ती गाडी सुद्धा कचरा उचलण्यासाठी या ठिकाणी येते। मात्र त्या गाडीची अवस्था जर पाहिली तर थोड्या प्रमाणात त्या गाडीला पण दुरुस्तीची गरज आहे। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी गाडी पाहायला मिळते। गाडी धुतली गेली पाहिजे असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, मात्र ही गाडी सुद्धा पाहतोय आपण ही धुतली जात नाही असं सुद्धा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येतं। आणि कर्मचाऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे ग्लोव्ज असतील, गमबूट असतील हे दिले गेले पाहिजेत कंत्राटदारांकडून, ते सुद्धा अद्याप दिले गेलेले नाहीये। त्यामुळे पालिका कंत्राटदारांवरती कारवाई करणार का, की कंत्राटदार हा सर्व अधिकाऱ्यांपासून सर्व जी यंत्रणा आहे खरं तर खालच्या लेवलपर्यंत सर्वांना मॅनेज करतोय का, असा प्रश्न लोकशाही मराठीच्या माध्यमातून विचारण्यात येतोय। लागवी निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।